किडनी खडा झाला हे 15 वर्षापूर्वी घाबरला असतात तर मला पूर्ण मान्य आहे. आजच्या घडीला तुम्ही घाबरायचं काही कारण नाही. की हा खडा तयार का होतो? तो बऱ्याचदा आम्ही भात खात नाही कारण भातात खडे असतात. मग ते पोटात गेलं तर खडा होतो. जेवल्यानंतर काहीतरी बडीशेपमध्ये खडे असतात. असं आमच्या मेसमध्ये मुलगा एक खात नव्हता. तर हे खूप हास्यास्पद वाटलं तरी कित्येक लोक हे सिन्सिअरली पाळत असतात. खाल्ले एखादे होते त्याने हां, खडे होतात होणार असं नाही. अजिबात नाही. तर एक सगळ्यांना मुख्य प्रश्न असतो, की हा जो किडनी स्टोन किंवा मूतखडा म्हणतात, हा मुख्यतः शरीरात तयारच का होतो? तो हं, कॉमन हा प्रश्न विचारला जातो की टोमॅटो, काकडी, वांगी उद्या मी बंद करते किंवा हां. करतो आणि म्हणजे मला खडे परत होणार नाही. मी त्यांना एकच प्रश्न विचारतो की ज्यांना खडे परत-परत होतात त्यांनी बेसिकली थोडंफार आहारावर लक्ष ठेवायला पाहिजे की मेन 4 प्रकारचे घटक आहेत ज्या घटकांपासून खडे तयार व्हायची शक्यता असते. आता लोकांना मी म्हटलं की 4 लिटर पाणी प्या. तर मग कसं प्यायचं? आम्हाला पाणी एवढं जाणार कसं? हं, किंवा असे रुटीनली प्रश्न असतात. हं, मग त्यांना आम्ही म्हणतो ठीक आहे सरबत प्या, नारळ पाणी प्या, हं. पाणी प्या, काही प्या. आणि समजा असं ॲक्यूट अटॅक आलाय आणि हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचं, तर असं काही खास काळजी घ्यावी काय आहे त्यासाठी? लोकांचं म्हणणं असतं मला दुर्बिणी दुखेल, खुपेल, खूप त्रास होईल, हे होईल. आता काय होतं की जिथे जेव्हापासून लेझर आले तेव्हापासून आम्ही किडनीच्या आतमध्ये फ्लेक्सिबल एंडोस्कोपी जाऊन त्याची ट्रीटमेंट आता पॉसिबल झाली. ओके. दुसरी गोष्ट जी खडे टणक असायचे जे छोटायचे नाहीत किंवा हा जो प्रकार होता तो आता लेझरने आपण ऑलमोस्ट संपून गेला. मी ऑपरेशनला घाबरून उगीच कॉम्प्लिकेशन करणं हा आता तसा ॲक्सेप्टेबलच मार्ग राहिलेला नाही. तो इझिली ऑपरेशन करण्यासारखी हां, हां. परिस्थिती आहे. नमस्कार. जगण्यातील काहीच्या एका नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उन्हाळ्याचा सीझन येतोय आणि त्याबरोबर येणारे अनेक आजार असतात, ज्यामध्ये एक मुख्यतः आजार असतो किडनी स्टोन, म्हणजे ज्याला आपण बऱ्याचदा मूतखडा असं म्हणतो. उन्हाळ्यामध्ये पाणी प्या, पाणी नाही पिलं तर उन्हाळी लागेल, हीट स्ट्रोक बसेल, असे जेव्हा लक्षात येणाऱ्या गोष्टी असतात, तेव्हा बऱ्याचदा लक्षात न येणाऱ्या गोष्टीसुद्धा अशा असतात, की कमी पाणी पिल्यामुळे, हायड्रेशन मेंटेन न झाल्यामुळे इतरही काही आपल्याला आजारांना सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा ह्या सीझनमध्ये मूतखड्याचे पेशंट जास्त वाढतात आणि हा तर वर्षभर होणारा आजार आहे, त्यासाठी सीझन असा काही नसतो. पण ह्या काळामध्ये त्याची जास्त करून लोकांना आठवण येत असते. त्यामुळे आजचा खास एपिसोड आहे. या एपिसोडमध्ये आपल्याकडे एक खूप सीनियर युरोलॉजिस्ट डॉक्टर केतन वर्तक सर आज आलेले आहेत. तर नमस्कार सर, नमस्कार. आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत. मी डॉक्टर केतन वर्तक. मी पुण्यामध्ये गेली 28 वर्ष युरॉलॉजी प्रॅक्टिस करतो आहे. पहिलं मी फर्ग्युसन कॉलेज रोडला प्रमोदिनी युरॉलॉजी फाउंडेशन इथे बरीच वर्ष प्रॅक्टिस करत होतो. आता मी हॉस्पिटल अपोलो हॉस्पिटल जे शंकरशेठ रोडवर नवीन झालेलं हॉस्पिटल आहे, तिथे आता शिफ्ट झालो आहे. 28 सालापैकी जवळजवळ गेली 15 वर्ष माझी जी एक प्रकारची स्पेशालिटी झाली ती म्हणजे लेझर्स इन युरॉलॉजी. ॲट द सेम टाईम स्टोनसाठी जी लेझर शस्त्रक्रिया रुटीनली केल्या जातात, ती पण माझी एक प्रकारची स्पेशालिटी आहे. त्याच्या पुढे आता 2-3 महिने उन्हाळ्याचे जाणार आहेत. त्यापैकी आमचा जो अनुभव आहे, की बरेच रुग्ण या पिरियडमध्ये स्टोन तयार होऊन आणि वाढून जास्त पेन होऊन अशी येतात, कारण पाणी कमी पडतं, डिहायड्रेशन होतं, जे काय असेल. तर त्या निमित्ताने आजचा दिवस मला वाटतं फार महत्त्वाचा आहे. ओके. तर एक सगळ्यांना मुख्य प्रश्न असतो, की हा जो किडनी स्टोन किंवा मूतखडा म्हणतात, हा मुख्यतः शरीरात तयारच का होतो? लोकांचं असं खड्याबद्दल खूप गैरसमज आहेत, की खडे हे मांसल भागासारखे असतात किंवा खडे हे प्रत्येकालाच असतात किंवा अनेक त्यातले गैरसमज आहेत. लघवी हे त्याला कॉम्प्लेक्स सोल्युशन आपण म्हणतो, की जसं मिठागरामधलं मिठाचं जे पाणी आहे, सो मिठाचं जे पाणी आपण बाष्पीभवन होतं उन्हामुळे आणि त्यातलं पाणी जसं कमी होत जातं तसे मिठाचे क्रिस्टल तयार होतात आणि मग स्फटिकं तयार होऊन हळूहळू मीठ तयार होतं. सो जर का तुमचे शरीरामधले जे काही सोल्यूट्स आहेत, सोडियम क्लोराईड आहे, कॅल्शियम आहे, ऑक्झॅलेट्स आहेत, फॉस्फेट्स आहेत. सो ही सोल्यूट ज्यावेळी कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं आणि पाण्याचं प्रमाण ज्यावेळी कमी होतं, हं. त्यावेळी ती स्फटिकं तयार होतात. अच्छा. ती स्फटिकं एका जागी कुठेतरी समजा लॉक झाली, तर ती हळूहळू त्या स्फटिकांवर अनेक आवरण होत, होत, होत तो खडा वाढत जातो. आता खडे हे मांसल भागाचे किंवा असे नसतात. खडे हे चक्क दगड असतात. म्हणजे हं. आमच्या अगदी प्युअर स्टील सर्जिकल ग्रेड स्टील म्हणतो आम्ही त्याला, त्या स्टीलचे तुकडे होतात एवढे हार्ड स्टोन असू शकतात. अच्छा. सो अगदी सॉफ्ट स्टोनपासून ते हार्ड स्टोनपर्यंत अनेक त्यात गोष्टी असतात. पण स्पेशली कॅल्शियम ऑक्झॅलेट मोनोहायड्रेट हा जो प्रकार आहे त्यात अत्यंत टणक खडे असतात. सो त्याला तोडायला लिटरली तुम्हाला म्हणजे आडकित्त्याने धरायचं म्हटलं तर पूर्ण 2 हातांनी ताकद लावून अच्छा. तोडायला लागतील एवढे ते हार्ड असतात. अच्छा. पण काही काही फॉस्फॅटिक म्हणा किंवा हे स्टोन तसे ठिसूळ असतात. हां.
आणि ऑर्गॅनिक मॅट्रिक्स स्टोन असतात ते शरीरातल्या एक प्रकारच्या घाणीपासून इन्फेक्शनपासून बनलेले असतात. ते मात्र थोडं कागदाच्या लगद्यासारखे चिवट त्या टाईपचे ते स्टोन असतात. सो मेन म्हणजे जे लघवीमधले जे क्षार आहेत ते एकत्र होऊन स्फटिक होऊन ते खडे तयार होत असतात अच्छा. आणि ते प्रत्येकाच्या बॉडीमध्ये नसतात. काही हां. लोकांना खडे तयार होतात. आणि यातलं एक मुख्य मला गमतीचा भाग असा आठवला, की बऱ्याच जणांचं मी ऐकलंय, की हा खडा तयार का होतो? तो बऱ्याचदा आम्ही भात खात नाही कारण भातात खडे असतात. मग ते पोटात गेलं तर खडा होतो. जेवल्यानंतर काहीतरी बडीशेपमध्ये खडे असतात. असं आमच्या मेसमध्ये मुलगा एक खात नव्हता. तर हे खूप हास्यास्पद वाटलं तरी कित्येक लोक हे सिन्सिअरली पाळत असतात. तर त्यासाठी काय सांगता येईल? काय आपण जे खातो हां. बेसिकली प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की दोन ह्या पॅरलल सिस्टम्स आहेत. गॅस्ट्रोएंटॉलॉजिकल ट्रॅक जो आहे तो अन्ननलिका, जठर, आतडी, गुदद्वार हे एक प्रकारचं आहे. त्यातनं जे क्षार किंवा हे जे शरीरामध्ये जाणार, तर खडा जर गेला तो खडा काय डिझॉल्व्ह होणारा किंवा पचणारा गोष्ट नाही ना. तो हं. खडा तुमचा गुदद्वारावर विष्ठेवर पडून जाणार आहे. हो. सो तो काय ॲब्सॉर्ब होत नाही आहे. हं. पण तुम्ही मीठ खाल्लं किंवा हं. तुम्ही कॅल्शियम खाल्लं किंवा ऑक्झॅलेट खाल्लं, जे काय बियांचे पदार्थ वगैरे हं. त्यामधनं ते शरीराला जे आतडी आहे त्यातनं ॲब्सॉर्ब होतं बॉडीमध्ये, ते रक्तात भिनतं. किडनी हे फिल्ट्रेशनचा अवयव ना, त्यामुळे अख्खं जे रक्त आहे त्या किडनीमधनं फिल्ट्रेशन होऊन त्यातनं लघवी तयार होते. दोन मेन घटक आहेत. एक विरघळणारे पदार्थ, हं. कॅल्शियम त्या टाईपचे, जे लघवीवाटे बाहेर पडतील आणि दुसरे न विरघळणारे पदार्थ जे विष्ठेवाटे बाहेर पडतील. सो या हं. दोन पॅरलल गोष्टी आहेत. तो खडा खाल्ल्याने तो काय किडनीमध्ये जाणार आहे हां. अशातला अजिबात भाग नाही. नाहीये. पण जे स्फटिकयुक्त पदार्थ आपण जो खाऊ त्यातनं जी सॉल्ट्स तयार होतील ओके. ती लघवीमध्ये उतरतात आणि लघवीमधनं जाऊन तिथनं जाऊन ते खडे तयार होतात. सो अच्छा. खडे खाल्ले एखादे ते त्याने हां. खडे होतात होणार असं नाही. अजिबात नाही. किंवा बऱ्याचदा काही-काही खाद्यपदार्थ हे खाल्ल्याने होतं. बऱ्याचदा नॉन-व्हेज पदार्थ किंवा टोमॅटो, कोबी अशी बरीच लिस्ट असते. याचं असं काही खास वर्गीकरण आहे का? मी माझ्या पेशंटना हा नेहमी उदाहरण देतो, की एखादी फॅमिली आहे 5 जणांची, त्यातल्या एखाद्या माणसाला खडा झाला आहे. तो हं. कॉमन हा प्रश्न विचारला जातो, की टोमॅटो, काकडी, वांगी उद्यापासून मी बंद करते किंवा हां. करतो आणि म्हणजे मला खडे परत होणार नाही. मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, की तुमचे अख्खी फॅमिली एकत्र जेवते, एकत्र खाते, एकत्र चहा, कॉफी पिते, एकत्र दूध पिते, पाणी पिते. हां. तर या माणसाला खडा झाला आणि बाकीच्या लोकांना खडा का झाला नाही? हां, हां. जर का तेच कारण असतं, तर अख्ख्या फॅमिलीला खडे झाले असते. राइट. त्याला काही तसं महत्त्व नाही आहे. फक्त ज्या पदार्थांपासून खडे होण्याची शक्यता जास्त असते, हं. असे पदार्थ थोडेसे प्रमाणात खावेत. अतिरेक कुठल्या गोष्टीचा करू नका. मी मी रोज प्रत्येक गोष्टीमध्ये टोमॅटो खातोय हां. किंवा मी 4-4 ग्लास दूध पितोय, एवढे हां. फक्त टाळायला पाहिजे. ओके. त्यातला अतिरेक टाळा. बाकी खाण्यापिण्याने कुठलेही खडे होतात किंवा अशातला अजिबात भाग नाही. अख्खं वेस्टर्न वर्ल्ड जर का युरोप, अमेरिका जर का तुम्ही म्हणलं, तर ते सकाळपासून रात्रीपर्यंत हे प्युअरली नॉन-व्हेजवरच जगतं आणि स्पेशली रेड मीटवर. हां. त्यांच्याकडे ते चिकन, फिश हे पण कमी असतं. हो. तो रेड मीटमुळे खडे होतात हे जगन्मान्य आहे, पण हां. त्यांना खडे झालेले नाहीत. हां. सो असं काही नाही की हे खाल्ल्याने खडे होणारच आहेत आणि नाही खाल्ल्याने खडे होणार नाही. अच्छा. फक्त प्रमाण कमी जास्त करण्यासाठी तुम्ही थोडंसं बंधन पाळू शकता. एवढंच त्यातलं राइट. महत्त्व आहे. आणि यातलं बऱ्याचदा आता पुढचा जो मुद्दा असतो सगळ्यात महत्त्वाचा, की माझी सोनोग्राफी केली गेली आणि त्यात सांगितलं माझ्या किडनीत समजा 4 खडे आहेत. हा एक भाग असतो. किंवा दुसऱ्यांदा असं असतं, की काहीच कधी होत नव्हता त्रास आणि एक रात्री अचानक मी पोट दुखतं म्हणून किंवा पाठीकडे दुखतं म्हणून गडाबडा लोळायला सुरुवात झाली आणि मग कळालं माझ्याकडे शरीरात मूतखडा तयार झाला आहे. तर हे का होतं असे वेगवेगळे स्टेजेस? खड्यांची जी लक्षणं आहेत ना, ही अत्यंत व्हेरिएबल आहेत. आता अनेक खडे असे जे असतात की जे अगदी म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी जो सर्वात मोठा खडा काढला तो 17 सेंटीमीटरचा खडा आहे. जो कापून काढायला लागला. त्या माणसाला ह्याची कल्पना पण नव्हती आपल्या शरीरामध्ये एवढा मोठा खडा आहे. अच्छा. दुसऱ्या साईडला ज्यावेळी त्यांना 4-5 सेंटीमीटरचा खडा झाला एवढा मोठा हां. आणि त्यात किडनीचं इन्फेक्शन होऊन पू साठायला लागला, त्यावेळी तो पेन आणि हे घेऊन माझ्याकडे आला होता. पण त्यावेळी मी पण हाबावलो कारण 17 सेंटीमीटर म्हणजे एवढा मोठा तो खडा हां. तिथे किडनीमध्ये बसलेला होता. सो प्रत्येक खडा दुखेलच असं काही नाही. काही लोकांच्या ते लक्षात येतच नाही, दुखतच नाही आणि ते हळू-हळू वाढत जातं. दर महिन्याला एक काही लोकं असे असतात, की ज्यांना 7-8, 10 एमएमचे स्टोन तयार झाले. त्यांना काही त्रास नसतो, काही जाण नसतो. दुसऱ्या कुठल्यातरी कारणासाठी त्यांनी सोनोग्राफी केलेली असते आणि त्यांच्या लक्षात येतं, की किडनीची जो मांसल भाग आहे, तो पूर्ण चेपला गेलेला असतो. ती फंक्शन त्याचं सगळं संपून गेलेलं असतं. फक्त 8 ते 10 एमचा स्टोन काय युरेटरची नलिका 2 ते 3 एमएमची आहे आणि त्यात 8 ते 10 एमएम स्टोनने जर का पूर्ण ब्लॉक करून टाकलं, तर ती किडनीची सूज एवढी वाढत जाते, की ती किडनी हळूहळू बाद होऊन जाते आणि त्यांचं पेन झालं नसल्यामुळे त्यांच्या ते लक्षातच आलेलं नसतं ओके. आणि ते किडनी लिटरली नंतर काढून टाकायला लागते. सो अल्टिमेटली काय आहे, की प्रत्येकाला ते खड्याचं पेन होईलच आणि एखाद्याला लगेला नुसतं रक्त जाईल, एखाद्याला हां. पेन होईल किंवा एखाद्याला काहीच होणार नाही. असे व्हेरिएबल असल्यामुळे ते लवकर लक्षात येत नाहीत. अच्छा. असा तो प्रॉब्लेम आहे. पण मग काय काळजी घ्यावी समजा मग तुमची टेंडन्सी असेल तर वारंवार मधनं चेकिंग करणं गरजेचं आहे? काही होत नसताना सुद्धा?
सी जे हाय रिस्क पेशंट्स आहेत, ज्यांना यंग एजमध्ये खडे झालेत किंवा लहानपणापासून खडे तयार होत आहेत किंवा ज्यांना फॅमिलीची खूप मोठी टेंडन्सी आहे किंवा वडिलांना, आजोबांना पण खडे झाले होते, आई-वडिलांना खडे झाले होते. त्या लोकांनी एक साधारण 20-25च्या नंतर युजुअली खडे तयार होतात. सो तेव्हापासून दरवर्षी ॲटलीस्ट सोनोग्राफी करायला पाहिजे. ओके. आपण सोनोग्राफी करून काही खडे टाळू शकतो अशातला भाग नाही. हं. पण ॲटलीस्ट 10 एमएमचा 5 एमचा खडा असेल तर त्याला बिना ऑपरेशनने लिथोट्रिप्सी म्हणा किंवा पाणी जास्त करून 5-6 एमपर्यंत खडे पडण्याची जी शक्यता आहे त्याचा आपण चान्स घ्यायचा असेल तर घेऊ शकतो. ओके. ज्यावेळी खडे खूप मोठे कॉम्प्लिकेट होतात त्यावेळी मात्र मग ऑपरेशनशिवाय याच्याशिवाय पर्याय राहत नाही. सो अच्छा. तो लवकर लक्षात यावा म्हणून आपल्याला ॲटलीस्ट सोनोग्राफी करून त्याचा होतोय की नाही होतोय हां, किंवा हां, याच्यावर हां. लक्ष ठेवायला पाहिजे. आणि समजा असं ॲक्यूट अटॅक आलाय आणि हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचं, तर असं काही खास काळजी घ्यावी काय आहे त्यासाठी? हा प्रश्न खूप कॉमनली विचारला जातो, की मला एवढं सिव्हिअर पेन होतं, हां. आता काय करायचं? मी त्यांना नेहमी उदाहरण सांगतो, की तुमचं हार्ट अटॅकचं पेन पण बऱ्यापैकी सिव्हिअर असतं आणि युरोटिक कॉलिक किंवा रिनल कॉलिक ज्याला म्हणतात, की पोटशूळ उठणं, हे पण प्रॉबॅबली त्यापेक्षा जास्त पेनफुल असतं. हां. पण हार्ट अटॅक आला तर माणूस अगदी दगावण्यापर्यंत त्याची मजल जाऊ शकते. हं. पण युरोटिक कॉलिक झाला आणि हं. सिव्हिअर पेन झालं आणि कोणी दगावला असं मला वाटतं जगाच्या पाठीवर कुठे उदाहरण नसेल. हं. त्यामुळे त्याचं कॉम्प्लिकेशन होतं अशातला भाग नाही, पण हं. ते पेन गडाबडा लोळण्यासारखं सिव्हिअर पेन असतं. इन केस सिव्हिअर पेन झालं तर जवळच्या हॉस्पिटलला जाऊन एखादं स्ट्राँग पेन किलर इंजेक्शन IV सलाईनमधनं घ्यावं. म्हणजे ज्यांनी पेन लवकर कमी होतं. एकदा पेन कमी झालं की माणूस जरा थोडासा कम्फर्टेबल होतो आणि मग सोनोग्राफी, सीटी स्कॅन ज्या तपासण्या गरजेच्या आहेत त्या हां. तपासण्या करून मग त्याचं जे काही निरसन करायचं ते करायला पाहिजे. पण अच्छा. एखाद्या सिव्हिअर पेन झालं म्हणजे घाबरून जायची गरज नाही. पेन किलर घ्या, पेन कमी होऊ द्या. मग इन्व्हेस्टिगेट करून त्याची जी काही ट्रीटमेंट ती करून घ्यायला पाहिजे. अच्छा. आणि बऱ्याचदा लोकांचा असा एक समज असतो, की जास्त पाणी मी सारखं पीत राहिलं, तर हा स्टोन होणारच नाही. असं काही असतं का जो की अडकलेला आहे खडा तो जाण्यासाठी आधीच? समजा एखादा स्टोन तयार झाला तर हं. आणि तो युरोटची नलिका जी आहे ती 2 ते 3 एमएमची आहे. हां. 1 फूट लांबीची 2 ते 3 मिलीमीटरची नलिका. हं. ती नलिका म्हणजे लोखंडी पाईप नाही आहे. हं. ती नलिका ही इलॅस्टिक आहे ना. हां. सो जसं अजगराचं तोंड एवढं आहे पण तो प्राणी एवढा गिळू शकतो. हां. तसं इलॅस्टिसिटी असल्यामुळे युरोटची नलिका त्याच्यापेक्षा जवळ-जवळ डबल, तिप्पट आकारापर्यंत खडे पाडू शकतो. सो 5-6 एमएमपर्यंत आम्ही म्हणतो खडे पडायची शक्यता ऑलमोस्ट 80-90% 99% असते. अच्छा. प्रॉब्लेम असा असतो की खड्याची नुसती रुंदी जास्त महत्त्वाची आहे. पण खड्याचे आकार जे सांगतात ते 8 एमएम समजा असेल तर ती बरेच वेळा लांबी असते. हां, हां. सो समजा तांदूळाच्या दाण्यासारखा खडा आहे, ज्याची लांबी समजा 8-9 एम-एम आहे, 1 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 3-4 एम-एम आहे समजा हां. आणि त्याला काटे नाही आहेत किंवा हे नाही आहेत, तर ते खडे थोडेसे इझिली पडू शकतात. पण सेम जर का तुम्ही एखादं बीसारखं घेतलं, की ज्याची लांबी रुंदी सेम ऑलमोस्ट सेम आहे, हां, मग तो हां. खडा पडायला जरा थोडासा अवघड जातो कारण त्याची रुंदी जास्त असते. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे ते खडे काही-काही स्मूथ असतात, काही-काही अत्यंत काटेरी असतात. हां. सो काटेरी खडे काय होतं, की ते पडायला त्रास खूप देतात. म्हणजे ब्लिडिंग होणं, खूप पेन होणं हां. आणि ते पडायला पण अवघड जातात कारण ते थोडेसे मांसल भागामध्ये रोचायची शक्यता असते. ओके. सो ते एक प्रकारचं तिथे घर केल्यासारखं आपण जे मराठीत म्हणतो, हां, हां, हां. तशी तिथे जागा होऊन बसते आणि मग ते पडायला जरा थोडा त्रास देतात. सो नुसता रुंदी किंवा साईज महत्त्वाचा नाही, त्याचे कंपोझिशन महत्त्वाचे आहे. पण अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे 5-6 एमएमपर्यंत सगळे खडे पडतील का? तसं पण नाही. 5-7-10% लोकांच्या नलिकाच इतक्या स्पास्टिक आणि छोट्या असतात, हां. की इव्हन 3 एमचे पण खडे त्यांना अडकू शकतात अच्छा. आणि काही-काही लोकांचे अगदी 10-12 एमएमपर्यंत पण खडे पडू शकतात. हां, हां. पण हे दोन्ही एक्सेप्शनल केसेस आहेत. ऑन एव्हरेज ओके. तुम्ही 90% म्हटलात तर 5-6 एमच्या आतले खडे पडू शकतात. अच्छा. आणि आता ह्याच्या दुखण्याविषयीचा एक शेवटचा असा प्रश्न असतो, की हे दुखणं बऱ्याचदा पाठीत दुखणं ह्याच्याशी मिमिक करतं. तर बऱ्याचदा पोटात चा आजार असा ह्याला धरला जातो. तरी पाठीत दुखतंय. तर हे डिफरन्शिएट करण्यासाठी असं काही क्रायटेरिया आहे का? क्लिअर ठोकताळे असे आहेत, की जर का दोन्हीकडे पाठीमागे दुखत असेल, बरं. तर ते युजुअली पाठीचं दुखणं हां, असतं. हां. स्पेशली मॉर्निंग स्टिफनेस ज्याला म्हणतो, की उठल्यानंतर माझी पाठ धरून हां, येते, हां. मला वाकायला जमत नाही वगैरे ह्या टाईपचं जे पेन असतं ते टिपिकल मस्क्युलोस्केलेटल पेन आपण म्हणतो. हां. मसल आणि बोनशी रिलेटेड. राइट. सो ते पेन असतं आणि हे टिपिकली मॉर्निंगमध्ये जास्त असतं कारण मॉर्निंगमध्ये पाठ स्टिफ झालेले असते. हं. दुसरी गोष्ट म्हणजे वागताना हं. किंवा एखादी गोष्ट वरनं घेताना, ट्विस्ट करताना हे जे पेन असतं, हं. हे पेन टिपिकली अगेन मस्क्युलोस्केलेटल असतं. हं. पाठीशी दुखण्याची असतं. टिपिकली एक साइडेडला पाठीमागनं पुढे पोटशूळ उठतो जो. ओके. हे टिपिकली युरोट्रोकॉलिक किंवा किडनीच्या पेनचं लक्षण आहे. युजुअली अच्छा. पाठीमागनं पुढे, कारण ओके. किडनी हे पाठीमागचा अवयव आहे आणि युरोटची नलिका हळूहळू पुढे येते. पुढे. त्यामुळे ते पाठीमागनं पुढे असं जे पेन होतं ते हां. टिपिकली स्टोनचं पेन असतं. दोन्हीकडे एकदम खडे असणं हे फार रेअर आहे हां, तसं. हां. एकीकडे जास्त असण्याची शक्यता हां, असते. हां. त्यामुळे एके साईडचं पेन आणि सिव्हिअर पोटशूळ उठणं आणि मागणं पुढे येणं ओके. हे हे त्याचे टिपिकल लक्षणं आहेत. खाली जे खडे उतरतात त्यांना लघवीमध्ये पण त्रास होतात. हां. सो लघवी अडकत येणं, लघवीला आग होणं, सारखं लघवी जायची भावना होणं, हे UV जंक्शन ज्याला म्हणतात, की युरेटर आणि ब्लॅडरचं जंक्शन जे आहे, तिथे एखादा खडा आला की ही पण लक्षणं त्याला आढळतात अच्छा. आणि रक्त जाणं वगैरे बाकीच्या गोष्टी. ओके.
मग आता आपण ह्याच्या ट्रीटमेंटच्या मेन पार्टकडे समजा येतोय, ते एक सुरुवातीला आधी थोडं प्रिव्हेन्शन हा विषयावरती बोलून मग त्याच्या ट्रीटमेंटकडे जाऊ. तर आता हे टाळण्यासाठी काय काय करता येऊ शकतं पहिलं तर? ज्यांना खडे परत परत होतात त्यांनी बेसिकली थोडंफार आहारावर लक्ष ठेवायला पाहिजे, की मेन 4 प्रकारचे घटक आहेत ज्या घटकांपासून खडे तयार व्हायची शक्यता असते. हे पदार्थ खाल्ल्याने खडे होणारच आहेत आणि नाही खाल्ल्याने होणार नाही असं अजिबात नाही. या भ्रमात कोणी राहू नये. मेनली बियांचे पदार्थ, टोमॅटो, काकडी, वांगी. दुसरे दुधाचे पदार्थ, कारण दुधात जास्त कॅल्शियम असतं म्हणून. तिसरे नॉन व्हेजिटेरियन, स्पेशली रेड मीट. चिकन आणि फिश आहे त्यातल्या त्यात जरा बरे आहेत, पण रेड मीट स्पेशली, कारण त्यात जास्त प्युरिन म्हणजे युरिक ॲसिड वाढतं. हां. आणि चौथे हिरव्या पालेभाज्या, जे आळू, पालक, मेथी वगैरे ह्या पालेभाज्या, त्यात ऑक्झॅलेट्स बऱ्यापैकी. आळूमध्ये आपण घसा खवखवतो जे म्हणतो, हां, हां. ते ऑक्झॅलेटमुळे खवखवतो. सो ते ऑक्झॅलेट जेवढे जास्त होईल, सो तुम्ही आठवड्यातून 1 दिवस आळूची भाजी खाल्ल्याने तुम्हाला खडे होणार आहेत किंवा ते वाढणार आहेत असं अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून 1 दिवस, जसं आपण पूर्वीपासून संमिश्र आहार ठेवा, व्हरायटी आहार ठेवा. जे आहे तेवढंच आपल्याला पाळायचं आहे. एखादी गोष्टीचा अतिरेक करू नका. प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो घालताय, प्रत्येक हां. रोज काकडी खाताय, हां. असं करू नका. हां. नॉनव्हेज खाल्ला तर आठवड्यातून 1-2 दिवस नॉनव्हेज खाऊ शकता. ज्यावेळी हे खाण्यात येईल त्यावेळी पाणी भरपूर प्या. सायट्रेट हे जे पदार्थ आहे, हा खडे न होण्यासाठी खूप चांगला उपयोगी आहे. त्यामुळे सायट्रेट वाढवण्यासाठी म्हटलं तर सायट्रस फ्रूट, लिंबू, संत्री, मोसंबी स्पेशली हे भरपूर खा. आणि दर 6 महिने वर्षाला सोनोग्राफी करत राहा. ओके. ह्याच्या पलीकडे आपल्या हातात करण्यासारखं काही नाही. नाही. ह्याच्या व्यतिरिक्त कोणाला खडे होत असतील तर त्याला कोणी फारसं काही करू अच्छा. शकत नाही. आता त्याच्या पुढचा पार्ट आहे म्हणजे आता मग आपल्या हातातलं संपलं तर तुमच्या हातात आल्यानंतर तुम्ही काय काय सांगताल आता ट्रीटमेंट पार्ट? आमच्याकडे येणारे बरेचसे लोकं, समजा एखाद्या युरेटरमध्ये 5 एमचा स्टोन आहे. तर अगदी जे एज ओल्ड, थोडेसे काय कॉन्झर्वेटिव्ह लोकं, की कुलसाचं पाणी, बार्ली वॉटर हं. हे भरपूर, किंवा काय कोकोनट नारळ पाणी हे भरपूर प्या, हे म्हणण्यापासून ते मित्रमंडळीमध्ये बिअर, हं. रात्रभर बिअर पीत राहा, हां. इथपर्यंत हे सगळं हा एक प्रकारचा स्पेक्ट्रम आहे. स्पेक्ट्रम आहे. म्हणजे कॉन्झर्वेटिव्हपासून ते मॉडर्नपर्यंत. राइट. याच्यामधलं एकच आहे, की एखादा तुमच्या जमिनीवर पडलेला काहीतरी पदार्थ आहे जो तुम्हाला वॉशआउट करायचा आहे, तो तुम्ही बादलीने पाण्याने ढोसाल आणि तो ड्रेन आउट करा. सो सिमिलरली युरेटरचा खडा जर का अडकलेला आहे, तर त्याला ड्रेन आउट करायला काय कराल, तर पाण्याचं प्रेशर जेवढं वाढेल तेवढा तो खडा पडायची शक्यता वाढते. एवढंच त्यातलं एक थोडंसं थिअरॉटिकल हे आहे. पाणी पिऊन तो खडा पडणारच आहे आणि न पिल्याने पडणारच नाही, असं अजिबात नाही. हं. आता लोकांना मी म्हटलं की 4 लिटर पाणी प्या. तर मग कसं प्यायचं? आम्हाला पाणी एवढं जाणार कसं? हं. किंवा असे रुटीनली प्रश्न असतात. हं. मग त्यांना आम्ही म्हणतो, ठीक आहे, सरबत प्या, नारळ पाणी प्या, पाणी प्या, काही प्या. हं. हं. कुलथाचं पाणी, बार्ली वॉटर ह्यानी काही फरक होतो किंवा अशातला अजिबात भाग नाही. पण जे डायुरेटिक एजंट म्हणतो आपण त्याला, ओके. किंवा बार्ली वॉटर, कुलथाचं पाणी, नारळ पाणी, इव्हन कॉफी, हे जे पदार्थ आहेत ते सगळे डायुरेटिक ॲक्शन आहे. डायुरेटिक म्हणजे काय, लघवी जास्त प्रमाणात तयार करणं. हां, हां. सो अल्टिमेटली काय, की तुम्ही 4 लिटर पाणी प्या हां. किंवा कुलथाचं पाणी प्या. अल्टिमेटली ते दोन्ही सेमच आहे. आता ह्या ट्रीटमेंटमध्ये काय आहे? समजा आता लिथोट्रिप्सी बऱ्याच जणांना माहिती आहे. तर ती पण एक कुठल्यासाठी इंडिकेटेड आहे? आणि त्यापुढे लेटेस्ट आता काय-काय गोष्टी अवेलेबल आहेत? लिथोट्रिप्सीबद्दल पण गैरसमज खूप आहेत. लिथोट्रिप्सी याला म्हणतात एक्स्ट्रा कॉर्पोरेल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी किंवा ESWL. आता शॉकवेव्ह म्हणजे ते काय शॉक लागतात अशातला प्रकार नाही. शॉकवेव्ह हे एक प्रकारचे साऊंड वेव्हज आहेत, जे हाय अल्टिट्यूड साऊंड वेव्हज आहेत. सो ते एक मशीन असतं ज्याच्यावर माणूस झोपतो. इथे पाठीला एक फुगा लागलेला असतो. त्या फुग्यामधनं साऊंड वेव्हज कॉन्सन्ट्रेट केलेल्या असतात आणि त्या साऊंड वेव्हज त्या खड्यावर टार्गेट केलेल्या असतात. सो तो खड्यावर टार्गेट झाल्यामुळे तो खड्याचा हळूहळू बारीक-बारीक तुकडे होतात, क्रॅक होतात खड्यामध्ये आणि तो लगेवाडी पडून जातो. हं. सो याला ऑपरेशन लागत नाही, भूल लागत नाही, राहायला लागत नाही. तसे म्हटलं तर चांगल्या मशीनवर जर केलं तर साईड इफेक्ट वगैरे काही नाही. ओके. पण त्याला लिमिटेशन अशी आहेत, की 1-1.5 सेंटीमीटरच्या युजुअली आतले खडे आणि ठिसूळ खडे असायला पाहिजे. अच्छा. आता ठिसूळपणाचा थोडासा अंदाज आपल्याला एक्सरेवर येतो, ओके. पण त्याची खात्री जी असते ती सिटी स्कॅनवर येते. त्याला हाऊन्सफील्ड युनिट किंवा HU व्हॅल्यू म्हणतात. अच्छा. ती जर का 1000 किंवा 1000च्या खाली असेल, तर त्याचा अर्थ खडा टणक असण्याची शक्यता रिलेटिव्हली कमी आहे. सो त्याच्यावर सक्सेस रेट साधारण 75% आसपास असतो. अच्छा. सो तुम्ही जर का 4 पेशंट केले, त्यातले 1 फेल होईल, 3 सक्सेसफुल होतील, असं त्याची गणितं असतात. पण हे ॲडव्हान्टेज म्हणल्यावर कंप्लीट नॉन ऑपरेशनची आहे. त्याला भूल लागत नाही, ॲडमिशन लागत नाही. हं. पेशंटने घाबरून जायची गरज नाही. त्याला एकच प्रॉब्लेम होऊ शकतो, की खडे पडताना पेन होऊ शकतो. हां. पण करताना किंवा ह्याला काही पेन नसतं. टिचक्या मारल्यासारखं थोडंसं पेन असतं. हं. सो ते त्याचे ॲडव्हान्टेज आहेत. डिसॲडव्हान्टेज म्हटलात तर सक्सेस रेट 75% ओके. आणि फुटेल याची गॅरंटी नाही हां. आणि खडे पडताना पेन होऊ शकतो. हां. ह्याच्या पलीकडे फार काही त्याला प्रॉब्लेम नाही. अच्छा. आणि लेटेस्ट आता काय अजून त्यापुढे आहे? आता जे लेटेस्ट गेल्या समजा 15-20 वर्षात जी आलेली ती म्हणजे लेझर्स. आता लेझरबद्दल पण लोकांचे गैरसमज असतात. एक तर लिथोट्रिप्सीला पण लोकं लेझर समजतात हं. किंवा दुर्मिणी ज्या काय ऑपरेशन केलं त्याला लोकं लेझर म्हणतात. हां. आता लेझरची खासियत अशी आहे, की लेझर ही एक प्रकारची ज्वाला तयार करण्यासारखी एक प्रकारची एनर्जी आहे.
तो लेझर एक मोठं मशीन असतं, लाईट ॲम्प्लिफिकेशन म्हणतात त्याला. त्यांना तो एक लेझर एनर्जी तयार केली जाते. एक फायबर असतो, जो फायबर अगदी 0.15 मिलीमीटरपासनं ते 1-2 मिलीमीटर इथपर्यंत जाड किंवा पातळ ते फायबर असतात. खासियत अशी आहे की त्याची एनर्जी भयंकर स्ट्राँग आहे. सो तुम्ही जरी मेटल जरी ठेवलं आणि लेझर फायर केलं तर मेटलला तो भोग पाडेल. तर एवढी ती स्ट्राँग एनर्जी आहे. दुसरी गोष्ट त्याची ॲडव्हान्टेज असं आहे की दुसरी कुठली एनर्जी, मेकॅनिकल जी एनर्जी असते, तुम्ही हातोडा मारला तर तुम्ही सरळ मारला तर तुटेल, असं मारला तर तो तुटणार नाही. पण लेझर एनर्जी अशी आहे की जो फायबर जो असतो तो तुम्ही कुठेही जरी लावला तरी तो इक्वली त्याला एनर्जी डिसिपेट केली जाते. दुसरी जी तारा पूर्वी लिथोक्लास्ट जे म्हणतात की जे धक्के देऊन तारेने खडे आम्ही तोडायचो, ती तार जर का वाकडी झाली ती त्याची एनर्जी गेली. पण लेझर हा जरी फ्लेक्सिबल एनर्जी म्हणजे तुम्ही असा जरी पूर्ण फिरवला तरी त्याची एनर्जी ही असा असताना जी एनर्जी तेवढी एनर्जी असा असताना पण राहणार. सो लेझर फ्लेक्सिबल आहे. पॉवर अत्यंत भरपूर आहे आणि आता बऱ्यापैकी अवेलेबल आहे. पूर्वीच्या काळी जरा ती लेझरची फारशी अवेलेबिलिटी नव्हती. आता बऱ्यापैकी ती अवेलेबल झाली. मेनली जेव्हापासून लेझर आले तेव्हापासून आम्ही किडनीच्या आतमध्ये फ्लेक्सिबल एंडोस्कोप जाऊन त्याची ट्रीटमेंट आता पॉसिबल झाली. ओके. दुसरी गोष्ट जे खडे टणक असायचे, जे छोटायचे नाहीत किंवा हा जो प्रकार होता तो आता लेझरने आपण ऑलमोस्ट संपून गेला. अच्छा. त्यामुळे लेझरचे आता ॲडव्हान्टेज भरपूर झाले आणि अनेक लेझर असे आहेत की जे तुम्हाला स्टोनसाठी पण वापरता येतात, प्रोस्टेटसाठी पण वापरता येतात आणि बाकीचे काही त्याला ॲप्लिकेशन्स पण असू शकतात. अच्छा. आणि मग अशा याच्यामध्ये अशा स्टोनची ट्रीटमेंट केली जाते की जे आता त्रास देत आहेत, युरेटरमध्ये आहेत का किडनीमध्ये आहेत, भविष्यात त्रास देऊ शकतील, अशांसाठी एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून पण करता येऊ शकतं? आता पहिला त्यातला टप्पा असा आहे की पूर्वीच्या काळी सोनोग्राफी ही रुटीनली व्हायची आणि जास्त करून एक्सरे व्हायचे. सो आजकाल असं आहे की पहिलं सोनोग्राफी एक प्रकारची एक स्क्रीनिंग टेस्ट आहे. सोनोग्राफीवर एखादा खडा आढळला की त्याची लगेच ट्रीटमेंट चालू होते आणि 4 3 चे खडे असतात वगैरे वगैरे. आता मर्चंट नेव्ही, पायलट्स, एअर होस्टेस ह्या लोकांना दर 6 महिन्याला सोनोग्राफी करायला लागते त्यांच्या जॉबसाठी. कारण पायलट अमेरिकेला चालला आणि एकदम दुखायला लागलं तर एवढ्या लोकांचा जीव धोक्यात जातो. त्यांना 5 6 चे स्टोन मिळतात सोनोग्राफीवर. आता सोनोग्राफी हे माध्यम असं आहे की ते साऊंड बेस्ड एनर्जी, साऊंड ज्या परावर्तित होत आहेत ते पकडतं आहे. तुम्ही एखादं प्लास्टिक ठेवलं किंवा एखादा पस फ्लेक ठेवला आणि एखादा खडा ठेवला किंवा मेटल ठेवलं, त्यातलं फारसं फरक सोनोग्राफीला कळत नाही. सो सोनोग्राफीवर 5 खडा म्हणला की तो खडा असतो त्याची गॅरंटी नाही. अच्छा. सो त्याला आम्ही म्हणतो की तुम्ही एक्सरे करा किंवा सी टी स्कॅन करा, एकदा खात्री करायला पाहिजे की ते खरंच खडे आहेत का नाही. सो बरेच गैरसमज असे असतात की आमचे सायमचे खडे होते पण ते विरघळले किंवा पडून गेले, कारण ते ॲक्च्युली तुम्ही सी टी स्कॅन केलं तर ते खडे नसतातच. ओके. सो दर महिन्याला 4-5 लोक आमच्याकडे येतात, 5 एमचा खडा काढून द्या वगैरे. तर आम्ही म्हणतो सी टी स्कॅन करा, त्यातल्या 80% लोकांना मी तर सर्टिफिकेट लिहून देतो की यांना खडा नाही आहे, काही करायची गरज नाही आहे. अच्छा. आणि समजा आता हे एखाद्याने एखाद्याला भीती वाटते, करायची नाही प्रोसिजर, तर हे किती वाईट लेवलला कॉम्प्लिकेशनमध्ये जाऊ शकतात त्या गोष्टी? खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे की मला ऑपरेशन टाळायचं आहे. हां. स्वाभाविक आहे ना, कोणाला ऑपरेशन करायला आवडत नाही आणि कोणाला ऑपरेशन उगीचच सांगायला पण आवडत नाही. तर त्यातलं असं आहे की समजा 5 एमच्या वरचा खडा असेल तर तो निघण्याची किंवा विरघळण्याची शक्यता म्हटलं तर फार काही नसते. सो अशा प्रकारे मग जर का किडनीवर दुष्परिणाम करून, किडनीचं कार्य कमी करून किंवा इन्फेक्शनची रिस्क घेऊन, स्पेशली काय होतं डायबिटिकमध्ये जे लोक असतात किंवा एजेड जे लोक असतात, म्हातारे लोक, त्यांना इम्युनिटी ज्यांची कमी असते, अशा लोकांमध्ये जर का खडे अडकून पडले तर त्यांनी इन्फेक्शन होऊन किडनी बाद होणं वगैरे हे रिस्क खूप जास्त असते. सो असं लोकांनी स्पेशली ते लवकर लवकर क्लिअर करायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आजकाल ज्या पद्धती अवेलेबल आहेत, आता मेन म्हणलात तर एकतर लिथोट्रिक्सी, साऊंड वेव्हनी बिना ऑपरेशनने खडे तोडणं. दुसरं RIRS आजकाल सगळ्यात प्रचलित किंवा कॉमनली आम्ही तयार करणारी गोष्ट आहे की RIRS किंवा युरोटोस्कोपी, की लघवीच्या मार्गे लिटरली 2 किंवा 1.5 ची दुर्बीण गेलेली असते. ती दुर्बीण बरं त्याला बोल देऊन केलेलं असतं, त्यामुळे दुखणं किंवा हा प्रकार नसतो. ते दुर्बिणीने खडे लेझरने जाळलेले असतात. किडनीमध्ये जरी गेलं तरी फ्लेक्सिबल एंडोस्कोप जातो किडनीमध्ये, किडनीनं खडा तो जाळून त्याची लिटरली धूळ होते. आजकाल नवीन त्याला सक्शन ॲक्सेस शीट म्हणतात, की जो ॲक्सेस शीट पार किडनीपर्यंत गेलेला असतो आणि आपण दुर्बीण जशी वाकडी करतो, एखाद्या किडनीची समजा फांदी आहे, त्याच्यात खडा बसलेला आहे, तर ती युरोटाची एंडोस्कोप जसा वाकडावून जातो तसं तो ॲक्सेस शीट पण त्याच्याबरोबर जातो. अच्छा. सो खडा जसं धूळ करून टाकली तसं तो सक्शनने आम्ही त्या लिटरली सकआउट करून घेतो. त्यामुळे किडनीच्या आतमध्ये आजकाल ऑलमोस्ट काही राहत नाही. अच्छा. सो आता 2 सेंटीमीटरपर्यंत जे खडे असतात किडनीमधले ते सगळे आपण लघवीच्या मार्गे ते फ्लेक्सिबल एंडोस्कोपने काढू शकतो. लोकांचं म्हणणं असतं मला दुर्बिणीने दुखेल, खुपेल, खूप त्रास होईल, हे होईल. आता काय होतं की जिथे बॉडीला छिद्र असतं किंवा जिथे कट केलेलं असतं, समजा तुमचं अपेंडिक्सचं ऑपरेशन आहे आणि तुम्ही इथपासून इथे कट केलं आणि ते फार नरसिंहासारखी जसं छाती तसं तुम्ही रिटॅक करून अपेंडिक्स काढता, त्यावेळी ते पेन असणं स्वाभाविक आहे, कारण ते शेवटी आपण कुठेतरी कट करून काढतो ना. ज्यावेळी खड्यांचं आपण एंडोस्कोपिकली ट्रीटमेंट करतो त्यावेळी लघवीच्या मार्गे केलेलं आहे ना. जसं लघवी खाली येताना तुम्हाला कुठे पेन होते, तसं तुम्हाला उलटी दुर्बीण टाकताना पेन होईल, पण त्याला भूल देऊन केलेलं असल्यामुळे त्याचं पेन नाही.
बरं ज्यावेळी तुम्ही दुर्बीण काढून टाकली की त्यावेळी तुम्ही जसं पहिले होतं तसंच राहिलेत, त्यामुळे तसं पेन व्हायचं किंवा ह्याचं काही कारण नसतं. त्यामुळे तशी म्हणलात ना तर युरोलॉजीची आजकाल जी ऑपरेशन आहेत ती इतकी पेशंट फ्रेंडली आहेत आणि कॉम्प्लिकेशन रेट म्हणला तर लिटरली 1%च्या पेक्षाही कमी कॉम्प्लिकेशन रेट आता राहिले आहे. मेन काही इन्फेक्शन वगैरे हे मेन कॉम्प्लिकेशन आहे. अगदी छिद्र पाडून काढलं तर ब्लिडिंगचा 1% कॉम्प्लिकेशन रेट आहे. अदरवाईज पेनच्या दृष्टीने आणि कॉम्प्लिकेशनच्या दृष्टीने म्हणलात तरी ऑपरेशन अत्यंत पेशंट फ्रेंडली. त्यामुळे मी ऑपरेशनला घाबरून उगीच कॉम्प्लिकेशन करणं हा आता तसा ॲक्सेप्टेबलच मार्ग राहिलेला नाही. तो इझिली ऑपरेशन करण्यासारखी परिस्थिती. दुसरं एक महत्त्वाचं असं आहे की PCNL हा जो प्रकार होता, मोठे खडे समजा 2-2.5 सेंटीमीटरच्या वरचे किडनीमधले खडे आहेत समजा. आता मोठे खडे झाले ना साधारण या आकाराचे असे खडे असतात. ते आपल्याला लघवीच्या मार्गे दुर्बिणीने म्हणला तर समजा घन मिलीमीटरमध्ये 3 सेंटीमीटरचा खडा म्हणला तर त्याचा व्हॉल्यूम खूप असतो. तो खडा तुम्हाला जाळत बसला तर मी आत्ता चालू केलेलं ऑपरेशन पुढचं 2-2.5 तास लागणार आहे. 2-2.5 तास लघवीच्या मार्गे छोट्या नलिकेने ती दुर्बीण जाऊन तुम्ही आपलं जाळताय आणि मग त्याने इन्फेक्शन यायची रिस्क जरा वाढत असते. तर त्याला दुसरे जे पर्याय आहेत त्याला PCNL म्हणतात, परक्युटेनियस नेफ्रोलिथोटॉमी. म्हणजे काय पूर्वीच्याकडे एक 10-15 वर्षापूर्वीपर्यंत एवढे साधारण दुर्बिणं असायची किंवा आपला पेन जे असतं पेनाची रिफिल नाही पेन, सो त्या पेनाच्या जाडीचे दुर्बिणं असायच्या आणि साधारण एवढी छिद्र त्याला पाडायला जायची पाठीमागनं. त्या छिद्रातनं दुर्बीण टाकायची, ते खडे तुकडे करायचे आणि सगळे खडे काढायचे. पूर्वी कापून ऑपरेशन जी व्हायची ती लिटरली 2 वीत तो इन्सिजन असायचं, किडनी उघडायची, खडे काढायचे आणि हे करायचे. ते काय म्हणतात मॉर्बिडिटी खूप होती, पेन खूप असायचं, 5-6 दिवस ॲडमिशन आणि सगळे मोठे प्रकार होते. तर ते सेम ऑपरेशन एका छिद्रातनं व्हायला लागली. सो छिद्रातनं सगळे खडे तुकडे करायचे, काढायचे आणि अगदी स्टॅगॉन एवढाले मोठाले खडे पण आम्ही रुटीनली काढतो. मी 12-13 सेंटीमीटरपर्यंत खडे छिद्र पाडून काढलेले आहेत. त्यातली आता नवीन जी मॉडिफिकेशन तयार झाली त्याला एकतर मिनी PCNL म्हणतात. ही जी 8 ते 10 एमचं जे छिद्र होतं ते झालं 5 mm. त्यातनं दुर्बीण गेली साधारण 3.5 mmची. त्या दुर्बिणीतनं लेझरनी खडे जाळले जातात आणि साधारण 3.5 ते 4 सेंटीमीटरपर्यंत खडे जे असतात ते मिनी PCNL म्हणतात, त्याला त्यांनी काढले जातात. तिसरा जो प्रकार आहे त्याला अल्ट्रा मिनी PCNL म्हणतात. म्हणजे लिटरली सुई एवढी जाडी दुर्बीण असते आणि ती दुर्बीण जी असते त्याला बाहेरचं शीत जे असतं ते लिटरली पेनाच्या रिफिल एवढं असतं. 3 ते 3.5 mm. सो तेवढं छिद्र पाडलं जातं आणि त्या छिद्रातनं ती छोटी जी सुई एवढी दुर्बीण आहे ती आतमध्ये जाते. त्यातनं खडे लेझरने जाळले जातात आणि ते कण बाहेर काढले जातात. 2-2.5 सेंटीमीटरचे खडे अल्ट्रा मिनी PCNL होतात. त्याच्या खालचे खडे लघवीच्या मार्गे वाकड्या दुर्बिणी होतात. आता लोकांचा प्रश्न असतो की एवढे छिद्र पाडलं आणि छोटे छिद्र पाडलं त्यात काय फरक आहे? महत्त्वाचा फरक असा आहे की जसं तुम्ही एक इंजेक्शन घ्याल, तुम्ही जर का दाबण्यासारख्या सुईने 18 नंबरच्या वर सुईने इंजेक्शन घेतलं तर काळनिळं होईल, दुखेल, 4 दिवस हात हलवायला हे होईल, सूज येईल, सगळं होईल. पण हे जर का अगदी केसाएवढ्या सुईने जर का इंजेक्शन घेतलं तर तुम्हाला जाणवणार पण नाही, तुम्ही कामाला काही प्रॉब्लेम नाही, सगळं आहे. हे दंडाचं इंजेक्शन झालं जे स्किनच्या जस्ट खाली आहे. आपल्याला किडनीला छिद्र पाडायचे. सो किडनीला छिद्र जे पाडतात ती जेवढी मोठी असतील, समजा ही किडनीची एक फांदी आहे ना, त्या फांदीला छिद्र असतात. सो ही फांदीची समजा जाडी एवढी आहे आणि तुम्ही एवढे छिद्र पाडलं तर प्रॉब्लेम नाही आहे. पण किडनीची फांदी ज्यावेळी छोटी असते किंवा ज्याला सूज नसते फार आणि तुम्ही एवढे छिद्र पाडायला लागलात तर त्याची इजा जास्त होणार आहे. सो त्यामुळे रक्तस्राव होणारा त्रास, दुष्परिणाम जे काय आहे ते सगळे किडनीच्या ज्या दुर्बिणी वापरल्या तर त्याच्या साईजवर अवलंबून आहे. सो जेवढा साईज छोटा तेवढा त्याचे ॲडव्हान्टेज जास्त. त्यातनं खूप सविस्तर सगळी माहिती मिळाली, म्हणजे टाळण्यापासून ट्रीटमेंट लेटेस्ट जे आहे त्यापर्यंत. शेवट आता ह्याच्यामध्ये एक टेक अवे मेसेज म्हणून काय सांगता येईल? टेक अवे मेसेज असा आहे की लोकांनी जसं मगाशी तुम्ही म्हणलात की लोक घाबरलेले असतात. तो किडनी खडा झाला हे 15 वर्षापूर्वी घाबरला असतात तर मला पूर्ण मान्य आहे. आजच्या घडीला तुम्ही घाबरायचं काही कारण नाही. कारण अगदी पेशंटच्या फ्रेंडली इझी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. ज्याला सक्सेस रेट ऑलमोस्ट आम्ही 99% 100% म्हणतो. त्याची कॉम्प्लिकेशन रेट ऑलमोस्ट निग्लिजिबल आहेत. होणारा त्रास अगदी नगण्य आहे. त्यामुळे त्याला घाबरून द्यायची काही गरज नाही. इनफॅक्ट तुम्ही जर का काही न करता उगीच किडनीचे दुष्परिणाम झाले तर त्याचे दुष्परिणाम खूप गंभीर आहेत आणि त्याला मग परत मोठे ऑपरेशन लागतात, सगळं लागतं. त्यामुळे वेळीच त्याचे एकतर निदान पक्कं करा. कोणाला ते ऐकून निदानच पक्कं नाही आणि तुम्ही काहीतरी पालापाचोळा करत बसला आहे त्याला काही अर्थ नाही. सायंटिफिक ट्रीटमेंट करायला पाहिजे. वेळीच ट्रीटमेंट करायला पाहिजे. सो जिथे सर्व सुविधा ॲट अ प्लेस अवेलेबल आहेत अशा ठिकाणी ऑपरेशन करून त्यातनं लवकर लवकर बाहेर पडायला पाहिजे. सो कायम पाणी भरपूर प्या. आता पाणी किती प्यायचं हा कायम विचारणारा प्रश्न आहे. सो पाण्याचं प्रमाण कसं आहे की प्रत्येकाला येणारा घाम कमी जास्त असतो. एखाद्याचा लघवी जास्त होईल, घाम कमी होईल. एखाद्याला घामच खूप जास्त आहे, तो जरा लघवी कमी होते. सो अशा लोकांनी तयार ठेवायला पाहिजे की तुमची लघवीचा जो कलर आहे हा पाण्यासारखा जेवढा स्वच्छ राहील एवढं तुम्ही पाणी पित राहायला पाहिजे. समजा पावसाळ्याचे दिवस आहेत आणि तुमचं 2-3 लिटर पाणी पण भरपूर आहे, पण उन्हाळ्याचे दिवस आहेत मे बी 4-5 लिटर पाणी आहे. जो उन्हातानामध्ये 10-12 तास मजूर काम करतोय त्याला 5-6 लिटर 7 लिटर पण कमी आहे. वेळेस AC दिवसभर काम करणाऱ्या माणसाला 3 लिटर भरपूर आहे. सो तुमचं काम काय, तुम्ही कुठल्या क्लायमेटमध्ये काम करताय, तुम्हाला घाम किती येतोय, तुम्हाला खड्याची
रिकरन्स रेट किंवा रिस्क किती आहे ह्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून ठेवायला पाहिजे. तर आजच्या एपिसोडमधून आपल्याला जो सगळ्यांचा एक मागणीचा विषय होता की ह्या विषयावरती एपिसोड करायचा, तर ह्या विषयामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी काय सगळ्याच प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळाली आहेत. ह्यावरती देखील आपले बरेचदा प्रश्न असतात, तर ते आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की पाठवा. आम्ही सरांशी बोलून त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि भविष्यात अशा कोणत्या विषयांवरती तुम्हाला पॉडकास्ट आवडतील हे पण आम्हाला कळवा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. तर सर, आज आपण ह्या विषयावर बोललो, यातनं आमच्या सर्व शंकांची ऑलमोस्ट उत्तरं मिळाली. तर आमच्या सर्व चॅनलतर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.